तर विनायक राऊतांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केल्याची माहिती आहे। सून गिरिजा यांच्याकडून राऊत कुटुंबियावर गंभीर आरोप केले गेलेत। विनायक राऊत मुलगा गीतेश राऊत विरोधात गुन्हा दाखल झालाय। या प्रकरणी राऊतांचे चुलत बंधू यांना अटक झालेली आहे। फैजल बाबा याला सुद्धा अटक झाली आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी महेंद्र जोईल आपल्या सोबत जोडलेले आहेत। महेंद्र, विनायक राऊत यांनी अटक होऊ नये यासाठी अर्ज केल्याची माहिती समोर येते, मात्र अटकेची टांगती तलवार कायम आहे। अधिकचा तपशील। नक्कीच जगदीश, आपण पाहिलं असेल की विनायक राऊत यांच्या सुनेने जे आरोप केले आहेत त्या संदर्भात त्याचा आरोपाचं खंडनही विनायक राऊतांकडून करण्यात आलं आहे। त्यांनी 2 वेळा पत्रकार परिषद घेत या सगळ्या गोष्टी आहेत त्यामध्ये कोणतरी मध्यस्थी करते आणि त्यांना चढवून जे ते सांगितलं जाते आमच्या विरोधात कटकारस्थान केली जाते, आमच्याकडे त्यांची सून आहे ती पैशांची मागणी करते, गाड्यांची मागणी करते, या सगळ्या संदर्भात त्यांनी आरोप केले होते। त्या आरोपाला त्यांनी उत्तर दिले आहे। मात्र या सगळ्या संदर्भात आता विनायक राऊत यांच्यावर अटकेची जी टांगती तलवार आहे ती पाहायला मिळते। मात्र या सगळ्या संदर्भात जे बाबा होते त्यांनाही अटक करण्यात आलं होतं, त्यांच्या मुलाची त्यांनाही अटक करण्यात येईल अशी सगळी जी शक्यता आहे। मात्र या सगळ्या शक्यतेवरती विनायक राऊत यांच्या अटकेची जी शक्यता आहे ती फार महत्त्वाची पाहायला मिळते, कारण विनायक राऊत यांचं संरक्षण ही यावेळेस काढून घेण्यात आलेलं आहे। 30 मे रोजी एक पत्र देण्यात आलं होतं शाखा क्रमांक 1 मार्फत, आणि आता या सगळ्या संदर्भात नेमकं विनायक राऊतांना अटक होते काय हे पाहणं बघावं लागणार, हे महत्त्वाचं असणार आहे। ठीक आहे महेंद्र, तुम्ही जोडलेले राहा। बातमी ठाण्यातून